डिनोचा आणि वादाचा संबंध आता कायम राहिलाय तो मिठी नदी शुद्धीकरण घोटाळ्याच्या आरोपामुळे। काय आहेत हे आरोप लक्षात घ्या आणि या निमित्ताने तुम्हालाही कळेल की हा घोटाळा आहे तरी काय। मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी 2005 ते 2021 पर्यंत एक प्रकल्प राबवला गेला। गाळ काढण्यासाठी 1100 म्हणजे 1100 कोटी रुपयांचं कंत्राट निश्चित झालं। कंत्राटदारांना त्यात सुद्धा वाटे ठरवून दिले गेले आणि 18 जण यात असतील असंही ठरलं। गाळ काढण्यासाठी यंत्र उपकरणं भाड्यानं घेतानाच घोटाळा झाला असा आरोप जन्माला आलाय। परिणाम स्वरूप मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित झालेली नाही। आजही मिठीत गाळ कायम आहे। या सगळ्या प्रकारामध्ये महानगरपालिका मुंबईला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झालंय। च्या विरोधामध्ये आत्तापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत। इतरांची चौकशी सुरू आहे। ॲक्यूट डिझायनिंग, कैलाश निखिल कन्स्ट्रक्शन, JRS इन्फ्रा या कंपन्या संशयाच्या फेऱ्यात आहेत। कंपन्यांच्या संचालकांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे। यातल्या अनेकांनी फक्त आणि फक्त मध्यस्थी लाटली, काम केलं नाही असा आरोप त्यांच्यावर लागलाय। मुख्य आरोपी आहे केतन कदम। या केतन कदमचे डिनो आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण झालंय। या संभाषणाचा अर्थ काय याची चौकशी सध्या होते आहे।